एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या कामकाजावरून वाद उफाळून आलाय। काल गावातील काही ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायतीतील विस्तार अधिकारी यांच्या चौकशी अहवालाचा दाखला देत सरपंच मनीषा नाहटा यांना अपात्र ठरवावं, तसेच ग्रामसेवक प्रवीण कराळे यांना निलंबित करावं अशी मागणी केली आहे। यावेळी ॲडव्होकेट बाळासाहेब काकडे, राजेंद्र काकडे, संतोष गोरखे व भाजप तालुका अध्यक्ष अजित काकडे यांनी उपस्थित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। यावर दुसरीकडे राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनीही स्वतंत्र पत्रकार परिषद घेत आरोपांचं खंडन केलं। त्यांनी स्पष्ट केलं की आमच्या कुटुंबावर व माझ्यावर हेतुपुरस्पर बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे। पंचायत समितीने जिल्हा परिषदेला जो अहवाल दिला आहे त्यावर जिल्हा परिषद जी कारवाई करेल ते आम्हाला मान्य असेल। याआधीही विरोधकांनी खोटे आरोप करून आमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला होता असं त्यांनी सांगितलं। या आरोप प्रत्यारोपामुळे लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे। पुढील काळात जिल्हा परिषदेच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। अजित काकडे, वार्ड क्रमांक 4चा मी ग्रामपंचायत सदस्य आहे। आज झालेल्या प्रेसमध्ये आम्ही आपणास माहिती दिली आहे, सदर 74 एकरामध्ये झालेल्या वृक्षतोडीमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि यामध्ये सरपंच पतीने ऑनलाईन पैसे घेतलेले आहेत स्वतःच्या खात्यावरती। असा चौकशी अहवालात आम्ही हा चौकशी अहवाल सीओकडे पाठवलेला आहे आणि त्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। त्यामध्ये लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। त्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार झालेला असून सरपंचांचं आणि ग्रामसेवकांचं दोघांचंही निलंबन होणं आवश्यक आहे व यामध्ये आम्हाला न्याय मिळणं आवश्यक आहे। मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे ग्रामपंचायतीचं नुकसान झालेलं आहे। वृक्षतोड करून निसर्गाची हानी यामध्ये झालेली आहे। सदर भ्रष्टाचारामध्ये फोनपेचे सगळे रेकॉर्ड्स आम्ही दिलेले आहेत। चौकशीमध्ये पण ते निष्पन्न झालेलं आहे की सरपंच पतीने ऑनलाईन कमिशन स्वतःच्या खात्यावर घेतलेलं आहे। त्यामुळे 14 ग नुसार ते अपात्र ठरत आहेत आणि कलेक्टर साहेबांनी याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन हा सरपंचांना अपात्र करण्याची कार्यवाही करावी। लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतच्या चौकशी अहवालामध्ये या ठिकाणी चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे। या चौकशी अहवालामध्ये ग्रामनिधीमध्ये तब्बल 26 लाख रुपयाचा आर्थिक अनियमितता या ठिकाणी अहवालामध्ये प्राप्त झालेली आहे। त्यानंतर पाणी पुरवठा विभागामध्ये 54 हजाराची या ठिकाणी अनियमितता दर्शवली आहे आणि या ठिकाणी जी सौर ऊर्जेसाठी जागा देण्यात आली 74 एकर, यामध्ये जे वृक्षतोड झाली त्या वृक्षतोडी दरम्यान 2,22,000 रुपये या ठिकाणी बँकेत न भरता स्वतः या ठिकाणी वापरण्यात आले आणि 5 महिन्यांनी अहवाल आपलं चौकशी सुरू झाल्यानंतर ते पैसे भरण्यात आलेले आहेत। त्यानंतर बाजार निलाव आहे। बाजार निलाव 2023-24चा निलाव झाला। या निलावाची रक्कम होती 1,73,000 रुपये। ही चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत ही रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये भरण्यात आली नाही। असा एकूण मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेला आहे। त्याचबरोबर स्वतः सरपंचपती यांनी लाकडाचे ठेकेदार जे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागा देण्यात आली त्या ठिकाणी त्यामध्ये वृक्षतोड झाली। या वृक्षतोडीच्या ठेकेदाराकडून स्वतः त्या सरपंचपती यांनी फोनपेद्वारे कमिशन रक्कम घेण्यात आली आहे। या ठिकाणी त्याचेही पुरावे आम्ही आपल्याला सादर करीत आहोत। या सर्व अनुषंगाने आमची प्रमुख मागणी आहे की अशा भ्रष्टाचारी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे। नमस्कार। या ठिकाणी आपणा सर्वांना माहिती देण्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद बोलवली। त्याचं कारण मला सकाळी असं समजलं की माझ्या गावातल्या काही विरोधकांनी या ठिकाणी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि माझ्यावर आणि माझ्या धर्मपत्नीवर या ठिकाणी आरोप केले। मी आपल्याला एकच सांगतो, लोणी ग्रामपंचायत आणि लोणी गावातले लोक ही माझ्यासाठी आत्मा आहे। ती लोक माझ्यासाठी दैवत आहेत, ज्यांनी आमच्या घरात फक्त 3 मतं असताना ज्या गावाने मला गेली 25 वर्ष
त्या गावाचं नेतृत्व करायची संधी दिली, त्या गावाची प्रतारणा मी कशी करू शकतो. परंतु ह्या लोकांना एक सल आहे आमच्याविषयी आणि म्हणून हे खोटेनाटे आरोप करतात, काहीतरी खोटेनाटे षडयंत्र आमच्या विरोधात रचतात. तुम्हाला जबाबदारीने सांगतो, केलेल्या आरोपामधला एक आरोप जरी सिद्ध झाला, एक माझ्या धर्मपत्नीच्या विरोधातला आणि माझ्या विरोधातला, तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन. मी जर परत राजकारण केलं तर 2 बापाचं होईन. माझी पत्नी ही अतिशय चांगल्या घरातली, चांगल्या कुटुंबातली, तिच्यावरती चांगले संस्कार झालेले आहेत. माझे वडील म्हणजे तिचे सासरे आमच्या गावाचं समाजभूषण होतं, त्यांची ती सून आहे. अतिशय चांगलं काम ती त्या ग्रामपंचायतमध्ये करते. परंतु ही भाड खाणारी माणसं, ही खंडणी गोळा करणारी माणसं जाणीवपूर्वक तिची बदनामी करायचा प्रयत्न करतात. परंतु त्यांना माझं सांगणं आहे की आपण आत्तापर्यंत माहितीच्या अधिकारात 74 अर्ज केले, एकाही अर्जाचं दूध का दूध आणि पाणी का पाणी तुम्हाला करता आलं नाही. आणि आता जो हा 75वा अर्ज आपण आमच्या विरोधामध्ये केला आहे की लाकडं तोडली आणि अमकं केली, ही भामटी माणसं आहेत, यांना सगळं माहिती. आम्ही कुठेही लाकडं तोडली नाही, आम्ही कुठेही काही त्याच्यात गैरप्रकार केला नाही, परंतु जाणीवपूर्वक आमची बदनामी करायची, आमच्या विरोधात षडयंत्र करायचं आणि आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं. परंतु तुम्हाला सांगतो, आम्ही भेट नाही, आम्ही हत्तीच्या काळजाचे आहेत. कसलाही आरोप करू द्या, त्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची आमची क्षमता आहे. एवढंच काय, पंचायत समितीने जो अहवाल तयार करून जिल्हा परिषदेला पाठवला आहे, तो अहवाल जिल्हा परिषद त्याची चौकशी करते, कलेक्टर त्याची चौकशी करतायत. त्याची चौकशी होऊ द्या, आमच्यावरचा गुन्हा सिद्ध होऊ द्या आणि मग तुम्ही आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करा. कुठल्याही प्रकारच्या नुसतं चौकशीच्या अहवालावर माकड उड्या मारायच्या आणि आम्हाला बदनाम करायचं, ही तुम्हाला सांगतो, ही सगळी माणसं ही खंडणी गोळा करणारी आहेत. ह्यांचे रेकॉर्ड आहेत माझ्याकडं. ह्यांनी 4-4, 5-5 लाख रुपये माझ्याकडून आत्तापर्यंत घेतलेत. ही भाड खाणारी माणसं आहेत आणि कारण असताना आमच्यावरती त्या ठिकाणी आरोप करतायत. मी तुम्हाला एकच सांगतो की केलेल्या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. ती ग्रामपंचायत आमची आदर्श ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायतीचं अतिशय चांगलं काम चालू आहे. तुम्हाला सगळ्या पत्रकारांना मी निमंत्रण देतो, तुम्ही आमच्या गावामध्ये या. तुम्हाला आमचं ग्रामपंचायतचं कार्यालय, संस्थेचं कार्यालय, आम्ही गावामध्ये काय विकास काम केलं आहे, जलजीवनचं काम कसं चाललं आहे, हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. आमच्या गावातला गरीब माणूस, आमच्या गावातला सर्वसामान्य माणूस हा आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे आणि हीच या माणसांची सल आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही माणसं जाणीवपूर्वक आमचा त्या ठिकाणी बदनामी करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.